जय जिजाऊ. मराठा सेवा संघ प्रणित जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषद महाराष्ट्र आयोजित जागर साहित्यांचा, नवदुर्गांच्या विचारांचा, कर्तृत्ववान स्त्रियांचा या शृंखलेखाली आज तिसरा दिवस बीड जिल्ह्यांचा आहे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष आदरणीय विश्वंभररावजी वराड सर, त्यानंतर प्रमुख पाहुणे आदरणीय लेखक कवी चामनर सर, आज बीड जिल्ह्याचे सचिव आदरणीय प्रमोदजी जाधव सर, आजच्या प्रमुख वक्त्या ज्यांचं आपण या ठिकाणी अतिशय सुंदर असं मनोगत आपण ऐकणार आहोत, त्या आमच्या भूषण आदरणीय ज्योतिताई राहुलजी शिंदे यांना मी सर्वांना विनंती करतो की आपण विचारपीठावर स्थानापन्न व्हावं, जेणेकरून आपण पुढील कार्यक्रम आपण वळूया. मी सर्व विचारपीठावरील सर्व निमंत्रित पाहुणी मंडळी, कार्यक्रमाचे अध्यक्ष, पाहुणी मंडळी, प्रमुख वक्त्या सर्वांना विनंती करतो की आपण या ठिकाणी राष्ट्रमाता राजमाता मा जिजाऊ साहेब, पहिल्या पत्रकार संपादिका दीनबंधुकार तानुबाई बिर्जे, जगद्गुरू तुकोबाराय यांच्या प्रतिमाचं पूजन करावं आणि दीप प्रज्वलन करावं. तुम्हाला जसं सुचल तसं करा. चावलं सर नंतर दोघं जण येतात. या सर दोघं जण या. त्या जिंकला तो दोघं जण आहेत ना. हा चांगला सर नागेश्वर तुम्ही येतात का? प्रमोद मी बीड जिल्ह्याचे सचिव, सोशल मीडियामध्ये ज्याने महाराष्ट्रामध्ये आमचं बीड जिल्ह्याचं भूषण असं नाव कमवलं ते सन्माननीय प्रमोदजी जाधव सर, मी यांना विनंती करतो की आम्हाला स्फुल्लिंग पेटवणाऱ्या मा जिजाऊंचं जिजावंदना या ठिकाणी आपण सादर करावी. जिजामाऊली गे तुला वंदना ही, जिजामाऊली गे तुला वंदना ही, तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्तदाही, जिजामाऊली गे तुला वंदना. भयातून मुक्ती मिळाली जनाना, गुलामी कुणाला कुणाचीच नाही, जिजाऊली गे तुला वंदना. जशी पार्वती ती प्रिया शंकराच, तशी प्रेरिका गे शहाजीस तूही, जिजाऊली
जसा संविभागी बळी पूर्वकाळी शिवाजी जनांच्या तसे चित्त देही तुझ्या संस्कृतीने तुझ्या जागृतीने प्रकाशात नाती मने ही प्रवाही नसे दुःख कोना नसे दैन्य कोना फुलाना मुलाना नसे दैन्य काही तुला वंदिताना सुखी अंग अंग खरा धर्म आता शिवाचाच पाही जय 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 जिजाऊ 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 जय जिजाऊ. जय जिजाऊ. या ठिकाणी कोविडचा प्रचंड मोठा प्रादुर्भाव वाढलेला आहे आणि त्याला अनुसरून आम्ही या ठिकाणी सत्कार समारंभ डायरेक्ट न करता या ठिकाणी मी निमंत्रित पाहुणे मंडळी सर्वांचं मी या ठिकाणी शब्दसुमनानं मी स्वागत करतो. या आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बीड जिल्ह्याचे नवे महाराष्ट्राचे जगद्गुरू तुकोबारायचे भूषण आदरणीय विश्वंभररावजी वराड सर, जिल्हाध्यक्ष बीड जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषद, आपणास विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं प्रास्ताविक सादर करावं. जय जिजाऊ जय तुकोबाराय. आज इथं जमण्याचा हेतू स्पष्ट करताना मी विश्वंभर वराड, बीड जिल्हा अध्यक्ष जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषद बीड, हे मी प्रस्तावनेच्या स्वरूपातून आजच्या कार्यक्रमाविषयी थोडीशी माहिती देतो. हा कार्यक्रम जो आजचा आहे की जागर साहित्याचा, नवदुर्गाचा आणि कर्तृत्वान स्त्रियांचा हा जागर करत असताना आमचं प्रेरणास्थान असणारे शिवश्री ॲडव्होकेट पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब, संस्थापक अध्यक्ष मराठा सेवा संघ, शिवश्री कामाजी पवार साहेब, राष्ट्रीय अध्यक्ष मराठा सेवा संघ, शिवश्री डॉक्टर अशोकजी राणा साहेब, राष्ट्रीय अध्यक्ष जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषद, शिवश्री इंजी विजयजी घोगरे साहेब, प्रदेशाध्यक्ष मराठा सेवा संघ, शिवश्री प्राध्यापक अर्जुनजी तनपुरे साहेब, प्रदेश कार्याध्यक्ष मराठा सेवा संघ, शिवश्री मधुकररावजी मेहकरे साहेब, प्रदेश महासचिव मराठा सेवा संघ, शिवमती डॉक्टर निर्मलाताई पाटील, राष्ट्रीय अध्यक्षा जिजाऊ ब्रिगेड तथा प्रदेशाध्यक्षा जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषद, सर्व प्रदेश अध्यक्ष कार्यकारिणी आणि शिवश्री नागनाथ जाधव विभागीय अध्यक्ष मराठवाडा व आपण या ठिकाणी सर्व जमलेले.
सांगण्याचा उद्देश असा की या निमित्तानं या जागर जो करत आहोत त्याच्या निमित्तानं आपल्या भारतीय ज्या कर्तृत्ववान स्त्रिया गेल्यात, ज्या महिला होत्या, त्यांच्या कार्याला आणि त्यांच्या कर्तृत्वाला उजाळा देणे हा एक हेतू आहे. या घटस्थापनेच्या निमित्तानं मुळात घटस्थापना ही एक भूमीची आणि सृजनाची पूजा आहे. कर्तृत्ववान स्त्रियांचा विचार करताना मुळात जर वेदकाळात, वैदिक काळात जर गेलो आपण, तर आपल्याला निरुती नावाची एक महिला इतकी कर्तृत्ववान वाटते, कर्तृत्ववान आहे ती, जी की भूमीची सुरुवात, जमीन कसण्याची सुरुवात त्या निरुतीने या आपल्या पूर्वजा या महिलेने केली. तिथून सुरुवात स्त्रियांच्या कर्तृत्वाला होते. अशा बऱ्याच स्त्रिया कर्तृत्ववान होऊन गेलेल्या आहेत. परंतु एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण 9 स्त्रिया किंवा 9 दुर्गा आपण त्यांना नाव ठेवलेलं आहे. त्या 9 दुर्गांचे, त्यांच्या कर्तृत्वांचा उहापोह या 9 दिवसामध्ये करावायचा आहे. आमच्याकडं बीड जिल्ह्यासाठी तान्हीबाई बिर्जे या पत्रकारिता यांच्यामध्ये जे कर्तृत्व केलं, त्यांच्या कर्तृत्वाचा उजाळा आज होणार आहे. तशा बऱ्याच होऊन गेलेल्या जिजाऊ मासाहेबापासून ताराबाईपर्यंत, अहिल्याबाई होळकरापर्यंत आणि युद्धकलेत निपुण असणाऱ्या जे काही वीरांगणा आहेत, ह्यासुद्धा कर्तृत्वान होऊन गेल्या. काही पाठीमाग राहिले असतील, काही पुढं आले, किंवा जसं की अनुताई वाघ, मोडक यांचं कर्तृत्व माहीत झाले सर्वांना. पण काही एक अंधारात आहेत. आता तानुबाई बिर्जे यांना जवळजवळ बऱ्याच जणांना नाव त्यांचं ज्ञात नाही आहे. आणि तसेच कर्तृत्वांमध्ये आणखी एक झलकारीबाई ज्याने इतिहास घडवला, किंवा झाशीच्या राणीच्या ह्याच्यामध्ये सैन्यामध्ये भरती होऊन एका कोरी समाजाची मुलगी आणि लढत राहिली. इंग्रजांना वक्तव्य केलं आणि एक आश्चर्य व्यक्त केलं की एक महिला जिला आम्ही झाशीची राणी समजून शेवटपर्यंत तिच्याशी लढत राहिलो आणि उजागर झालं तर ती वेगळीच निघाली. म्हणजे अशा ज्या महिला येतात, अशा ज्या महिलांचं कर्तृत्व आहे, पूर्वीपासून भरपूर महिला असा कर्तृत्वान झालेल्या आहेत. परंतु त्याचं कर्तृत्व पुढं आलेलं नाही. त्याचं कारण आहे पुरुषी अहंकार. केवळ पुरुषी अहंकारामुळं महिलांचं कर्तृत्व दडपून गेलेलं आलं. काही ठिकाणी मुद्दाम हे झाकण्यात आलं आहे. एक राऊत म्हणून स्त्री पहिली डॉक्टर आहे आपली, त्यांचंही कर्तृत्व पुढे यायला पाहिजे. त्याप्रमाणे आज जे काही कर्तृत्ववान स्त्री आहेत त्यापैकी तानुबाई बिर्जेबद्दल आज बोलणार आहेत. एका दुर्गेबद्दल दुसरी एक दुर्गा, त्यांचं नाव आहे सौ ज्योती शिंदे मॅडम. धन्यवाद. जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषद महाराष्ट्र आयोजित नवरात्रोत्सवानिमित्त दिनांक 17 पासून ते दिनांक 25 ऑक्टोबरपर्यंत अतिशय महाराष्ट्रव्यापी, महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा अतिशय सुंदर पद्धतीनं याचा असा लाभ घेत आहेत. तर आजच्या या प्रसंगी जो आजचा विषय बीड जिल्ह्याला मिळालेला आहे तो विषय म्हणजे जागर साहित्यांचा, नवदुर्गांच्या विचारांचा, कर्तृत्वान स्त्रियांचा अंतर्गत तानुबाई बिर्जे पहिल्या संपादिका, पहिल्या पत्रकार, जेणेकरून आतापर्यंत ज्यांना जाणीवपूर्वक बंदिस्त करून ठेवलं होतं या प्रसारमाध्यमाच्या या कालखंडामध्ये. तर मी आजच्या प्रमुख वक्त्या आदरणीय शिवमती ज्योतिताई राहुलजी शिंदे आपणास विनंती करतो की या ठिकाणी आपण अतिशय आपल्या सुंदर अशा शैलीमध्ये आपण या ठिकाणी जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेच्या विचारपीठावरून आपलं सुंदर असं मनोगत सादर व्हावं. सादर जय जिजाऊ. ज्यांच्या निर्भीड स्वराज्य संकल्पामुळे महाराष्ट्राच्या मातीचा स्वाभिमान अबाधित राहिला आणि महाराष्ट्राची अस्मिता टिकून राहिली अशा राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ आऊसाहेब सर्वसामान्यांना स्वराज्याचा श्वास देऊन स्वराज्याची, स्वातंत्र्याची पहाट फुलवणारे सह्याद्रीच्या कातळ कुशीतील झंझावात छत्रपती शिवाजी महाराज, माय आणि बाप सावित्रीआऊ आणि ज्योतिबा फुले आणि विद्रोहाचा आणि विज्ञानाचा विचार पेरणारे राष्ट्रसंत जगद्गुरू तुकडोजी महाराज आणि त्याचबरोबर विज्ञान विचाराची कास धरून आपला विद्रोह मांडणारे जगद्गुरू तुकोबाराय,
त्याचबरोबर आद्य महिला पत्रकार तथा पहिल्या स्त्री संपादिका तानुबाई बिर्जे, त्याचबरोबर ज्यांच्या विचारातून आणि कर्तृत्वातून या महाराष्ट्राच्या वैचारिक अस्मितेचं आणि वैचारिक जाणीवेचं भरण पोषण झालेलं आहे, अशा सर्व महान पुरुषांना आणि महान स्त्रियांना, त्यांच्या कर्तृत्वाला, व्यक्तित्वाला, जीवित्वाला आणि विचारधारेला मी सादर वंदन करते. जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने नवरात्राच्या औचित्याने हा जो जागर साहित्याचा, नवदुर्गांच्या विचारांचा, कर्तृत्ववान स्त्रियांचा आयोजिलेला आहे, या स्तुत्य जागराकरिता आज बीड जिल्ह्यातील विचार पुष्पाचा दिवस आहे. आज मी मांडते आहे आद्य महिला पत्रकार तथा पहिली स्त्री संपादिका तानुबाई बिर्जे. मात्र या अतिशय आत्मीय आणि रिध सोहळ्याकरिता विचारपीठावरती उपस्थित सर्व सन्माननीय गण, आमचे मार्गदर्शक वराट काका, त्याचबरोबर माझे बंधू नागनाथजी जाधव सर आणि प्रमोदजी जाधव सर, आणि मला ऐकत असणारे आपण सर्व स्नेही सुजन, सर्वांना मनापासून प्रेमादरयुक्त सादर जय जिजाऊ. घेऊन लेखणी हाती निर्भीड उभी जी जगती, घेऊन लेखणी हाती निर्भीड उभी जी जगती, प्रहार असत्यावरी आणि समतेची गाते महती. उत्कर्षाचा ध्यास जिला आणि विद्रोहास्तव ख्याती, उत्कर्षाचा ध्यास जिला आणि विद्रोहास्तव ख्याती, अशी रागिणी माय माऊली तानुबाई होती, अशी रागिणी माय माऊली तानुबाई होती. स्नेहीजन हो, सुजन हो, मित्र हो. खरं तर फक्त महाराष्ट्रातीलच नाही तर अवघ्या भारतवर्षातील आद्य महिला पत्रकार आणि पहिली स्त्री संपादिका असण्याचा यथार्थ गौरव ज्यांच्या नावावरती आहे, अशा तानुबाई बिर्जे यांच्या विचारांचा पट, त्यांचं कार्यकर्तृत्व, कार्याप्रतीची त्यांची निष्ठा, त्यांची धडाडी, त्यांचा स्पष्ट वक्तेपणा, त्यांचे सत्यशोधक विचार, जगद्गुरु तुकोबारायांशी असणारं त्यांचं वैचारिक समान धर्मत्व, त्याचबरोबर त्यांची असलेली निधडी वृत्ती आणि अन्यायावरती, असमानतेवरती त्यांनी केलेला प्रहार, आणि त्याचबरोबर समाज हिताचं त्यांना असलेली जाण आणि काळापुढचं असलेलं भान आज मी उद्घृत करणारच आहे, मांडणारच आहे. परंतु तत्पूर्वी मला सर्वप्रथम हे सांगायचंय की ज्या वेळेला मी तानुबाईंचा अभ्यास करते, ज्या वेळेला मी तानुबाईंचं विचार जाणून घेत असते, तानुबाईंचं व्यक्तित्व समजू पाहत असते, त्या प्रत्येक वेळेला मी कमालीची अचंबित होते, मी स्तिमित होते, आणि याचं कारण मी आज सर्वप्रथम या ठिकाणी मांडणार आहे. सुजन हो, आपण म्हणतो की हे 21वे शतक आहे, हे प्रगतीचं शतक आहे. आज माहिती आणि तंत्रज्ञानाचा विस्फोट झालेला आहे, आणि ह्या तंत्रज्ञानाच्या विस्फोटाच्या या अशा जगामध्ये जिथे की जगातलं सारं ज्ञान बोटाच्या एका क्लिकवर आले असं आम्ही म्हणतो, अशा प्रगत जगातल्या, प्रगत युगातल्या आम्ही प्रगत नारी म्हणून मिरवतो आणि अभिमानाने आम्ही स्वतःबद्दल सांगत असतो की आम्ही प्रगत जगातल्या प्रगत नारी आहोत. आणि त्यावेळेला विचार करताना असं वाटतं की आज जर पाहिलं तर समाजामध्ये आमच्या बाजूने थोडा समाज आहे. आम्हाला कायद्याचं संरक्षण आहे, एवढंच नव्हे तर त्या संविधानाने सुद्धा स्त्री म्हणून आम्हाला एक विशेष संरक्षण दिलेलं आहे. आणि हे सगळं असताना सुद्धा आम्ही कर्तृत्ववान स्त्रिया, आम्ही या नव्या जगातल्या स्त्रिया आमच्या समाजातल्या, आमच्या आजूबाजूच्या अराजकाबद्दल, असमानतेबद्दल बोलतो का? नाही. खेदाने उत्तर नाही असं द्यावं लागेल मित्र हो. कारण अहो बाकीच्या अराजकाचं, असमानतेचं राहू द्या हो, आम्ही आमच्या स्त्रियांच्या स्त्रीविषयक जाणीवांवर जे हल्ले होत आहेत रोज पाहतोय. आम्ही स्त्रीविषयक आमच्या जाणीवांवरती, आमच्या स्त्री विचारावरती रोज हल्ले होत आहेत, प्रहार होत आहेत. आम्ही त्याबद्दल तरी बोलण्याची तसदी घेतोय का? पुन्हा खेदाने उत्तर द्यावं लागेल नाही. पहा, या सगळ्यांबद्दल बोलणाऱ्या स्त्रिया नाहीत असं नाही, मात्र त्यांची संख्या ही हाताच्या बोटावर मोजण्या इतकी आहे. आणि म्हणून मग मला कायम आणि वारंवार स्तिमित करतात, वारंवार अचंबित करतात तानुबाई बिर्जे. 1876 नंतरच्या त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा काळ आहे. जरा विचार करा, ते युग कसं होतं, ती दशकं कशी होती, ती शतकं कशी होती, आणि त्या काळामध्ये स्वतःच्या स्वतंत्र विचारांची मशाल घेऊन ही विद्युत शलाखा तळपली होती समाजावरच्या अराजकावरती प्रहार करण्यासाठी. कारण तो काळ असा होता, त्या काळामध्ये स्त्रीचं कर्तृत्व हे रांधा वाढा आणि उष्टी काढा इतपतच मान्य केलं गेलेलं होतं, आणि स्त्रीला उंबरठ्याच्या आत कैद केलं होतं, बंदिस्त केलं होतं, आणि तीच तिची कार्याची कक्षा आखून दिलेली होती. असं असताना सुद्धा त्या काळामध्ये स्वतंत्र विचार अगदी निधड्या छातीने आणि धडाडीने मांडण्याचं साहस
तानुबाई बिर्जेंनी केलेलं आहे. आणि म्हणून प्रत्येक वेळेला तानुबाईंना जाणत असताना, तानुबाईंना अभ्यासत असताना, तानुबाईंशी हितगुज करत असताना मी स्तिमित होते, मी अचंबित होते. आणि वारंवार मला असं वाटतं स्नेहीजन हो, वारंवार मला असं वाटतं मित्रा हो, की माझ्या या महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या घराघरातल्या माझ्या लेकी बाळीपर्यंत आणि माझ्या माऊलीपर्यंत हा तानुबाईंचा, हा विद्रोहाचा, हा स्पष्ट वक्तेपणाचा आणि हा धडाडीचा विचार गेला पाहिजे. कारण आपण पाहतोय ही स्पष्ट वक्तता, ही निर्भीडता आज आम्हाला हवी आहे, आमच्या लेकींना हवी आहे, आमच्या माऊल्यांना हवी आहे. पण ती पोचेल कधी? तर जोपर्यंत आम्ही घराघरातल्या आमच्या लेकी बाळींना तानुबाई सांगणार नाही तोपर्यंत ती निर्भीडता, ती स्पष्टता येणार नाही, असं माझं स्वतःचं प्रामाणिक मत आहे. अहो तानुबाई म्हणजे काय? थोडक्यात सांगायचं तर तानुबाई म्हणजे निर्धार, तानुबाई म्हणजे निर्धार, तानुबाई म्हणजे उमदा विश्वास, तानुबाई म्हणजे कर्तृत्वाची आस, तानुबाई म्हणजे निस्सीम तेजस्विता, तानुबाई म्हणजे लेखणीची अस्मिता, तानुबाई म्हणजे बहुजन शिक्षणाचा विचार, तानुबाई म्हणजे नजर करडी आणि कणा ताठ, नजर करडी आणि कणा ताठ. आणि तानुबाई म्हणजे स्त्री कर्तृत्वाचा वस्तुपाठ, स्त्री कर्तृत्वाचा वस्तुपाठ महाराष्ट्राला घालून देणाऱ्या, नवे भारत वर्षाला घालून देणाऱ्या तानुबाईंच्या स्मृतींना, विचारांना, जीवितवाला, व्यक्तित्वाला, विचारधारेला, कार्यधारेला मी मनपूर्वक नतमस्तक होते. मित्र हो, जेव्हा आपण तानुबाईंचा असा विचार मांडतो, तानुबाईंचं कर्तृत्व जाणून अशा पद्धतीने स्तिमित होतो, अचंबित होतो आणि आपली मान जेव्हा आदराने खाली झुकत असते, त्यावेळेला मला असं वाटतं की तुमच्या माझ्यासारख्या माणसांना असं वाटतं की तानुबाईंच्या मनामध्ये, विचारामध्ये आणि त्यांच्या कर्तृत्वामध्ये नव्हेच त्यांच्या आचरणामध्ये हे विचारांचं, हे सदविचारांचं, हे विद्रोहाचं, हे स्पष्ट वक्ततेचं फुल्लिंग नेमकं पेटलं कसं? कशा पद्धतीने झालं बीजारोपण या विचारांचं? तुमच्या माझ्यासारखी सामान्य माणसे विचार करतात मित्र हो. आणि हा विचार करत असताना मला वाटतं एक प्रकाश झोत टाकावा लागेल आपल्याला तानुबाईंच्या जडणघडणीवरती. कारण कुठल्याही माणसाचं व्यक्तित्व आकाराला येत असताना तेव्हा दोन महत्त्वपूर्ण गोष्टी आपल्याला विचारात घ्याव्या लागत असतात. पहिली गोष्ट असते ती म्हणजे संस्कार आणि दुसरी गोष्ट असते ती म्हणजे सहवास. कारण संस्कारा इतकंच सहवासालाही महत्त्व आहे. म्हणतात ना की पाण्याचा एकच थेंब, बघा थेंब सारखं आहे बरं का, पाण्याचा एकच थेंब जर का तापलेल्या तव्यावरती पडला तर क्षणभर तडतडतो आणि क्षणार्धात नाहीसा होतो. तोच थेंब जर का एखाद्या झाडाच्या पानावरती पडला तर दवबिंदू म्हणून थोडा वेळ चकाकतो आणि तोच थेंब जर का एखाद्या खळाळत वाहणाऱ्या नदीच्या पात्रामध्ये पडला तर एखाद्याची क्षुधा भागवण्याची क्षमता त्या थेंबामध्ये निर्माण होते. हा फरक आहे सहवासाचा. थेंब तोच होता, मात्र तो कोणाच्या सहवासात गेला यावरून त्याचं कर्तृत्व ठरलं, त्याची जीवनधारा ठरली. आणि म्हणूनच तानुबाईंच्या कर्तृत्वाचा विचार करत असता, त्यांच्या विचारांचा विचार करत असता आपल्याला जो प्रकाश झोत टाकायचा आहे तो त्यांच्या संस्कारावरती आणि त्यांच्या सहवासावरती टाकायचा आहे. आणि हेच जर आपल्याला पाहायचं असेल ना तर संस्कार आणि सहवास या दोन्ही बाबतीमध्ये तानुबाई या कमालीच्या भाग्यवंत होत्या असं म्हणावं लागेल. कारण तानुबाईंना संस्कार आणि सहवास हे दोन्ही अतिशय उच्च प्रतीचे लाभलेले आहेत. तानुबाईंचे वडील देवराव कृष्णराव ठोसर हे अगदी खंदे सत्यशोधकी विचारांचे, या विद्रोही विचारांचे. त्यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातल्या गंगापूरचा. सेमी या म्हणजे इंग्रजी आणि मराठी अशा दोन्ही माध्यमांमधून त्यांचं शिक्षण झालेलं आहे. त्यांनी पोलीस खात्यामध्ये नोकरी देखील केलेली होती. आणि एवढंच नाही तर हा जो काही सत्यशोधकत्वाचा विचार आहे तो सत्यशोधकाचा विचार त्यांनी फक्त वरवरती स्वीकारलेला नव्हता मित्र हो, तर आपल्या आचरणामध्ये, आपल्या वागण्यामध्ये, आपल्या जीवनामध्ये त्याचं प्रतिबिंब दिसेल अशा पद्धतीने तो सत्यशोधकी विचार त्यांनी स्वीकारलेला होता. आणि हाच विचार स्वतःच्या आचारामधून, स्वतःच्या प्रत्येक व्यक्तित्वामधून किंवा स्वतःच्या विचारधारेमधून त्यांनी आपल्या मुलींमध्ये उतरवला होता. देवरावांना 3 मुली. आपल्या तिन्ही मुलींना शिक्षित करण्याचं त्यांनी ठरवलं आणि आपल्या तिन्ही मुलीला शिक्षित करून त्यांनाही विद्रोही विचारसरणी, त्यांनाही सत्यशोधकी विचारसरणीची कूस घालून दिली. आणि त्याच बरोबरीने त्यांनी स्वतःच्या मुलींसाठी वर संशोधन करत असताना, स्वतःचे जावई निवडत असताना केवळ एकच निकष ठेवला आणि तो निकष असा होता की मला माझे जावई हे सत्यशोधकी विचारांचे खंदे पुरस्कर्ते हवेत, मला माझे जावई हे सत्यशोधकी विचारांचं आचरण करणारे हवेत, मला माझे जावई हे सत्यशोधकी विचार खऱ्या अर्थाने स्वीकारलेले हवेत. फक्त एवढी अट घालणारा हा पिता होता.
आणि मग बघा, केवळ अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्षच नव्हे तर जाणीवपूर्वक हा सदविचार, हा चांगला विचार, हा विद्रोहाचा विचार, हा स्पष्ट वक्ततेचा विचार, हा निर्भीड मत मांडण्याचा विचार तानुबाईंना बाळकडूच्या रूपाने, संस्काराच्या रूपाने देवराव ठोसरांकडून मिळाला. पहा, मी जेव्हा विचार करते तेव्हा मला वारंवार देवराव ठोसरांचं म्हणजे तानुबाईंच्या वडिलांचं कौतुक करावंसं वाटतं. कौतुक यासाठी करायचंय की त्या काळामध्ये असं मानलं जात होतं की मुलगी जर शिकली तर कुळाला बट्टा लागतो, मुलगी जर शिकली तर तिला अकाली वैधव्य येतं, मुलगी जर शिकली तर ती निपुत्रिक राहते, मुलगी जर शिकली तर ती दोन्ही कुळांना काळी माफ असते, आणि मुलगी जर शिकली तर आपल्या डोक्यावरती पाप चढतं. अशा विचारधारा त्यावेळी समाजामध्ये होती. हे समाज मत होतं मित्र हो त्यावेळेच. आणि असं असताना सुद्धा माझ्या मुलींना मी शिक्षणाचा विचार देणार, माझ्या मुलींना मी शिक्षित करणार, हा निधडा विचार त्या काळामध्ये मांडला. म्हणून मला देवराव ठोसरांचं कौतुक वाटतं. मित्र हो, आपण पाहतो आज 21व्या शतकामध्ये सुद्धा कितीतरी आपल्या आजूबाजूला आपल्याला असे पालक दिसतात जे असं म्हणतात की अहो समाज वाईट आहे, समाजामध्ये अराजक आहे, समाजामध्ये चुकीच्या गोष्टी आहेत, समाजामध्ये असं आहे तसं आहे, सारं नकारात्मक. आणि त्यामुळं या मुलींना या साऱ्या क्षितिजामध्ये कर्तृत्वाची उमदी भरारी मारण्याची संधीच दिली जात नाही हो. तर त्यांचे पंख छाटले जातात, त्यांचे पंख बांधून ठेवले जातात. आणि एवढंच नाही तर आजही कधी कधी जेव्हा आम्ही वर्तमानपत्रांची पानं चाळत असतो त्यावेळेला आमच्या हेही लक्षात येतं की या वर्तमानपत्रांच्या पानावरती अशा बातम्या छापलेल्या असतात की एखादी मुलगी झाली आणि ती नकोय म्हणून तिला प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये गुंडाळून कचरा पेटीत फेकून दिलं जातं. हे वास्तवाचं असताना आणि मुलींना कर्तृत्वाची उमदी भरारी मारण्यासाठी मोकळं क्षितिज नाकारलं जात असताना मला महत्वाचे वाटतात, मला वंदनीय वाटतात, मला माननीय वाटतात आणि मला अनुसरणीय वाटतात, अनुकरणीय वाटतात ते म्हणजे देवराव ठोसर. म्हणूनच आपली मुलगी तानुबाई बिर्जेंसारखी होईल, तेजस्वी होईल, विद्युत शलाका होईल. मात्र त्यासाठी प्रत्येक बापाला देवराव ठोसर व्हावं लागेल मित्रांनो. तर अशा विचारांमध्ये, संस्कारांमध्ये तानुबाई वाढत होत्या. आणि अजून एक दुसरा अतिशय महत्वाचा जो घटक आहे जो तानुबाईंच्या जीवनाशी संबंधित आहे तो म्हणजे तानुबाईंना साक्षात शेजार लाभला होता. तो म्हणजे शिक्षण पंढरीचे, ज्ञान पंढरीचे विठोबा रखुमाई ज्यांना म्हणावं अशा सावित्री आऊंचा आणि ज्योतिबा फुल्यांचा. ज्यांना सावित्रीमाईंचा आणि ज्योतिबांचा 24 तास सहवास लाभला असेल, मला वाटतं अशा व्यक्तीला किती भाग्यवंत म्हणावं, किंवा किती चांगलं त्या व्यक्तीचं आयुष्य किंवा किती चांगलं त्या व्यक्तीचं जीवित्व बनेल याचा विचार करा. आणि एवढंच नव्हे तर तानुबाईंचं शिक्षण सुद्धा सावित्री आऊंच्या आणि ज्योतिबा फुल्यांच्या वेताळ पेठेतल्या शाळेत झालं मित्रांनो. आणि त्यांना खऱ्या अर्थाने 24 तासांचा माऊलीचा आमच्या सावित्रीमाईचा सहवास लाभलेला आहे. आणि एवढंच नाही, आता पुढची गोष्ट अशी आहे की तानुबाई बिर्जे या सावित्रीमाईंच्या मानस कन्या होत्या. पहा, सावित्रीमाईची मानस कन्या होणं ही साधी सुधी गोष्ट नव्हे. त्यासाठी तुम्हाला तुमच्या विचारांची परिपक्वता दाखवावी लागते. त्यासाठी दाखवावं लागतं तुमच्या विचारात, तुमच्या जीवित्वात असणारं तेज. त्यासाठी दाखवावं लागतं तुमचा अंतर्बाह्य असलेला स्वच्छपणा. आणि तेव्हा कुठे आपल्याला सावित्री आऊच्या जवळपास फिरकता येतं. आणि त्या सावित्री आऊची ही मानस कन्या म्हणजे तानुबाई बिर्जे. मग मला सांगा ही गोष्ट किती महत्वाची होती त्यांच्या जडणघडणीमध्ये. सावित्री आऊंच्या आणि ज्योतिबांच्या विचारात तानुबाई घडत होत्या. तो विद्रोह, ती स्पष्टता, ती समाजाविषयीची जाणीव, ती दीनदुबळांच्या, बहुजनांच्या हक्कासाठीची कळवळ किंवा तळमळ ही त्यामुळे तानुबाईंच्या विचारांमध्ये निर्माण होत होती. आणि साधारण वयाच्या 17व्या वर्षी, तानुबाईंचा जन्म हा 1876चा बरं का, आणि तानुबाईंचा विवाह हा वयाच्या 17व्या वर्षी झाला 26 जानेवारी 1893 रोजी. त्यांचा विवाह झाला वासुदेवराव लिंगोजी बिर्जे यांच्यासोबत. आणि वयाच्या 17व्या वर्षी तानुबाई ठोसरांच्या बिर्जे झाल्या आणि पतिगृही गेल्या. आता हे वासुदेवराव बिर्जे ज्यांच्या सहवासात तानुबाई आता पुढचे अनुभव घेणार होत्या आणि पुढची जडणघडण त्यांची होणार होती. तर वासुदेवराव लिंगोजी बिर्जे यांचा जन्म बेळगावचा,
पण मॅट्रिक उत्तीर्ण झालेला अतिशय बुद्धिवंत विद्यार्थी अशी त्यांची ख्याती होती. इंग्रजी, संस्कृत, हिंदी अशा भाषांवरती त्यांचं प्रभुत्व होतं आणि या भाषांवरती प्रभुत्व होतच, पण त्याचबरोबर शेतकऱ्यांचा कैवारी आणि दीनबंधू या वर्तमानपत्रांसाठी, या वृत्तपत्रांसाठी सुद्धा ते लेखन करत होते. मित्र हो, ज्या वेळेला नारायण मेघाजी लोखंडे हे दीनबंधूचे संपादक होते त्यावेळेला उपसंपादक पदाची समर्थ धुरा ही वासुदेवराव बिरजे यांनी पाळलेली आहे. आणि जेव्हा रामजी आवटे आणि यदुनाथ यंदे, दामोदर यंदे यांनी जेव्हा शेतकऱ्यांचा कैवारी हे वृत्तपत्र सुरू केलं तेव्हा त्यामधील इंग्रजी मजकूर लिहिण्याची जबाबदारी ही वासुदेवरावांवरती देण्यात आली आणि अतिशय सिद्धहस्तपणे आणि अतिशय कर्तृत्वाने आणि अतिशय चांगल्या पद्धतीने ती जबाबदारी त्यांनी पार पाडली. मित्र हो, त्यानंतर जेव्हा त्यांचा विवाह 26 जानेवारी 1893 रोजी ताणूबाईंसोबत झाला तेव्हा 1894ला त्यांच्या आयुष्यामध्ये एक अतिशय सुंदर घटना घडली. बडोदा नरेश श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड यांनी वासुदेवरावांची ही बुद्धिमत्ता हेरली. त्यांच्यामध्ये असलेलं ते जे काही ज्ञानाचं भांडवल आहे ते त्यांनी हेरलं आणि त्यांनी त्यांना एक संधी दिली. ती संधी होती बडोदा संस्थानच्या लक्ष्मी विलास या ग्रंथालयामध्ये ग्रंथपाल म्हणून काम करण्याची. आणि ही संधी वासुदेवरावांनी स्वीकारली आणि 1894 ते 1905 या कालावधीमध्ये त्यांनी आपली ही जी काही सेवा आहे ती बडोदा संस्थानच्या लक्ष्मी विलास ग्रंथालयामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने आणि उत्तम दर्जाने दिली. आणि या काळामध्ये जे त्यांचं कर्तृत्व होतं तर ते वासुदेवरावांनी एक अतिशय महत्त्वपूर्ण ग्रंथ लिहिला. मित्रांनो, त्या ग्रंथाचं नाव आहे क्षत्रिय आणि त्यांचं अस्तित्व. हा ग्रंथ असा आहे की आजही तुम्हा आम्हासारखे अभ्यासक या ग्रंथाचा संदर्भ ग्रंथ म्हणून उपयोग करतात. अतिशय अभ्यासू पद्धतीने अतिशय सखोल असा मांडणी असलेला हा ग्रंथ क्षत्रिय आणि त्यांचे अस्तित्व. आता हा लेख त्यांनी लिहिला, त्याच्या ज्या पहिल्या प्रती होत्या त्या संपल्या आणि त्या ग्रंथाला इतकी मागणी वाढली पण आता प्रतीच मिळेनात. त्यावेळेला पुन्हा एकदा पतीचा विचार पुढे नेण्यासाठी ताणूबाई उभ्या राहिल्या आणि ताणूबाईंनी बडोदा संस्थानचे जे सबजज होते आवटे म्हणून, त्या आवटेंच्या मदतीनं 1912 मध्ये तो जो काही ग्रंथ आहे क्षत्रिय आणि त्यांचे अस्तित्व, तर हा ग्रंथ त्यांनी प्रकाशित केला. आणि हा ग्रंथ प्रकाशित केला आणि ते जे विचार होते ते विचार जनमानसामध्ये, सामान्यांमध्ये अधिक प्रमाणात पसरवण्याचं आणि पेरण्याचं काम केलं. सुजन हो, त्याबरोबरच हु वेअर द मराठाज नावाचा सुद्धा एक अतिशय उत्तम, अतिशय अभ्यासपूर्ण लिहिलेला आणि अतिशय उपयुक्त असा ग्रंथ हा वासुदेवरावांनी लिहिलेला आहे. तर अशा विचार असणाऱ्या, अशी विचारांची एक परंपरा असणाऱ्या, असं जीवनध्येय असणाऱ्या पतीच्या सहवासात ताणूबाईंचं व्यक्तित्व फुलत होतं. ताणूबाईंच्या आणि पतींच्या ज्या काही चर्चा होत असतील त्या निश्चितच समाजहिताच्या, समाज रचनेच्या, रचनात्मक, धोरणात्मक आणि तत्वज्ञानात्मक चर्चा असतील यात मला तरी शंका वाटत नाही. आणि ह्या सगळ्यातून फुलणारं व्यक्तिमत्व ताणूबाईंचं होतं. 1903ला वासुदेवराव हे मुंबईत आले. दीनबंधूची पूर्णतः जबाबदारी त्यांनी स्वीकारलेली होती आणि 1908चं दशक असावं, 1908चे साल असावं आणि तेव्हा नाशिकला दुसरी मराठा शिक्षण साहित्य परिषद होती आणि त्या परिषदेला वासुदेवराव गेले आणि तिथे त्यांचा कॉलराने अंत झाला. मित्र हो, अभ्यासकांमध्ये या बाबतीत थोडंसं दुमत आढळतं. काही अभ्यासकांचं म्हणणं आहे की वासुदेवरावांचा मृत्यू हा कॉलराने झाला आणि काही अभ्यासकांचं म्हणणं आहे की वासुदेवरावांचा मृत्यू हा प्लेगने झाला. पण हे दुमत आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला मिळतं. मित्र हो, विचार करा, अवघं 32 वर्षांचं वय आणि या 32 वर्षांच्या वयामध्ये ताणूबाईंना वैधव्य आलेलं होतं. पती निधनानंतर स्त्रीची अवस्था काय असते हे तुम्हा आम्हाला कुणी सांगायची गरज नाही. अहो, आजच्या प्रगत मानल्या गेलेल्या युगामध्ये सुद्धा आपण बघतो की पती निधनानंतर स्त्रीचं फक्त कर्तृत्वच नाही तर तिचं जीवित्व शून्य आहे असं आजही मानलं जातं. तिच्यावर कितीतरी निर्बंध घातले जातात, तिच्या व्यक्त होण्यावर निर्बंध घातले जातात, तिच्या हसण्या, वागण्या, चालण्या, बोलण्यावरती निर्बंध घातले जातात आणि तिला सण समारंभांमधून हद्दपार केलं जातं. ही वस्तुस्थिती आज तरी बदलली आहे का? नाही बदलली आहे. कारण त्या एखाद्या पत्नीला जर का पती निधनानंतर जर तिच्या पतीचं निधन झालेलं असेल तर जगण्याचा अधिकार नाकारणारा हा समाज आहे.
आणि अशा वेळेला सुशिक्षित म्हणवणारे तुमच्या आमच्यासारखे सामान्य आपण माणसं सुद्धा काय करतो की एखादी स्त्री जर तिच्या पतीच्या निधनानंतर आपण घालून दिलेल्या ह्या चौकटीला नाकारत असेल आणि वेगळं काही करू पाहत असेल तर आपण तिला पिडण्याचं काम करतो. मग जरा विचार करा की तो काळ काय होता. अहो, तो काळ नुकत्याच कुठे सतीप्रथा बंद होण्याचा काळ होता. म्हणजे पहा, तुझ्या नवऱ्याचा मृत्यू झाला असेल तर तुला ह्या जगात राहण्याची काही गरज नाही, आवश्यकता नाही असं मानणाऱ्या त्या काळामध्ये, असं समजणाऱ्या त्या काळामध्ये, त्या वेळेला जेव्हा स्वतःच्या पतीचं निधन झालं, वय वर्ष अवघं 32 होतं आणि त्या काळामध्ये सुद्धा ताणूबाई बिर्जे म्हणत होत्या की मला हाती लेखणी धरायची आहे आणि मला माझ्या पतीचं हे जे काही ध्येय आहे ते पुढे न्यायचंय, कारण ते केवळ माझ्या पतीचं ध्येय नव्हतं तर ते माझंही ध्येय होतं. सत्यशोधकाचा विचार, बहुजन समाजाचा आवाज मला पुढे न्यायचा आहे, हे माझं ध्येय आहे, हा माझा विचार आहे, हा माझा जीवनसार आहे आणि मला तो करायचा आहे असं त्या काळात एक विधवा स्त्री म्हणत होती. आणि त्यावेळेला त्यांना किती अडचणी आल्या असतील, किती अडथळे आले असतील, किती दूषणं ऐकावी लागली असतील आणि किती प्रचंड त्यांच्या समोर संकटचे डोंगर उभे राहिले असतील. मित्र हो, याचा केवळ विचार केलेलाच बरा. परंतु मला असं वाटतं की मी निर्धाराने पुढे उभे राहणार, मी निर्धाराने पुढे चालत राहणार, मी माझं जीवनसार, मी माझं जे इच्छित आहे ते मी प्राप्त करणार असं म्हणून आपल्या पतीच्या निधनानंतर सुद्धा अतिशय खंबीरपणे स्वतःच्या लेखणीची मशाल करून समाजातल्या या वादळी अंधारामध्ये खंबीरपणे उभं राहण्याचं काम हे ताणूबाईंनी केलेलं आहे. म्हणून मला ताणूबाई वंदनीय वाटतात. आणि माझ्यासारखी एक सामान्य स्त्री म्हणत असते, सलाम ताणू, सलाम ताणू जिद्दीला आणि निष्ठेला तुमच्या, सलाम ताणू जिद्दीला आणि निष्ठेला तुमच्या, तुफानातील दिवा तुम्ही हो पथदर्शी आमच्या, तुफानातील दिवा तुम्ही हो पथदर्शी आमच्या. पहा मित्रांनो, हे जे क्षेत्र होतं, ज्या क्षेत्रामध्ये आता ताणूबाई येणार होत्या, त्यांनी ठरवलं होतं की माझ्या पतीनंतर हे दीनबंधू वृत्तपत्र मी चालवणार, उमद्या पद्धतीने चालवणार, चांगल्या पद्धतीने चालवणार. आणि त्यासाठी त्या क्षेत्रात उतरल्या होत्या. पण हे क्षेत्र त्यांना नवखं होतं, त्यांच्याकडे अनुभव नव्हता. अनुभव नसला तरी ताणूबाईंकडे काय होतं? पहा, अनुभव नसला तरी ताणूबाईंकडे शिक्षण होतं, अनुभव नसला तरी ताणूबाईंकडे निर्धार होता, अनुभव नसला तरी ताणूबाईंकडे विचार संचित होतं आणि अनुभव नसला तरी ताणूबाईंकडे सद्विचार होते, सुसंस्कार होते आणि एक चैतन्यमय असं व्यक्तित्व होतं. आणि याच साऱ्यांच्या मदतीनं, याच साऱ्या भांडवलावरती ताणूबाईंनी मुहूर्तमेढ या ठिकाणी रोवली आणि ताणूबाईंनी सांगितलं की माझ्या कर्तृत्वाच्या क्षेत्रातली घोडदौड आता मी या ठिकाणी प्रारंभणार आहे. ही सारी वाटचाल सुरू झाली. पण आपण सारेच जाणतो मित्रांनो की वृत्तपत्र चालवणं हे आज मितीला सुद्धा आर्थिक गणिताशी संबंधित आहे. त्या काळातही एका स्त्रीला तर अनेक अडचणींचा सामना करावा लागणार होता. त्या काळामध्ये मुंबईच्या सीताराम बिल्डिंगमध्ये दीनबंधू छापलं जात होतं आणि आता ताणूबाईंनी ही जबाबदारी हातामध्ये घेतलेली होती. पण अडचणी त्यांच्या समोरच्या संपत नव्हत्या. एकदा आर्थिक विवंचनेमध्ये दीनबंधू अडकला. लोकांना आनंद झाला, विरोधकांना आनंद झाला. लोकांना असं वाटलं की आता काय होणार. खरं तर जेव्हा ताणूबाईंनी दीनबंधू चालवायला घेतलं होतं तेव्हाच लोकांना असं वाटत होतं की आता दीनबंधू संपला, इतिहास जमा झाला, आता दीनबंधूचा कुणी वाली उरला नाही, आता दीनबंधू वृत्तपत्र संपलं, आता त्याला कुठलंही भवितव्य नाही. मात्र त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्या विचारांची ज्योत जागती ठेवून ही आपली ताणूबाई बिर्जे उभी राहिली होती ठामपणानं की मी हा दीनबंधूचा जो काही पसारा आहे तो पुढे घेऊन जाणार आहे, मी दीनबंधूचा विचार पुढे नेणार आहे. या प्रेरणेने उभ्या राहिलेल्या ताणूबाईंच्या समोर एक बिकट आर्थिक असं संकट आलं. लोकांना वाटलं आता ताणूबाई काय करणार, कारण आपण सगळ्या गोष्टींचा दिखावा करू शकतो, आपण सगळ्या गोष्टींचा आव आणू शकतो, आपण सगळ्या गोष्टींची नाटकं करू शकतो, पण आर्थिक संपन्नतेचं, आर्थिक सुबत्तेचं आणि आर्थिक चांगल्यापणाचं आपण कसं काय आव आणणार, कसं नाटक करणार, हे कठीण होतं. आणि तेव्हा लोकांना वाटायला लागलं की संपला आता ताणूबाईचा निर्धार, संपला आता ताणूबाईचं कर्तृत्व, संपला आता ताणूबाईचं जे काही उमद ध्येय होतं आणि आता हा
दीनबंधू इतिहास जमा झाल्याशिवाय राहणार नाही, आता याचं भवितव्य पुसलं गेल्याशिवाय राहणार नाही. आता कोण वाली निघतो हे पाहूया आणि आता काय होतं ते पाहूया. मात्र त्या क्षणाला खंबीरपणाने, निधडेपणाने आणि स्वतःच्या विचारांवरती ठाम राहून तानुबाईंनी स्वतःच्या कर्तृत्वातून उत्तर दिलं. मित्रांनो, तानुबाईंनी विचार केला. तानुबाई म्हणत होत्या, तानुबाई म्हणाल्या असतील मनाशी की माझं धन काय आहे? माझं धन काय आहे? तर माझं धन आहेत माझे विचार, माझं धन आहे माझा ध्येय, माझं धन आहे माझी विचारधारा, माझं धन आहे माझा सत्यशोधकी विचार, माझं धन आहे माझा विद्रोह, माझी स्पष्टता आणि माझ्या पतीचं जे काही संचित आहे विचारांचं ते सुद्धा मला माझ्या विचार संचिताशी जोडून पुढे घेऊन जायचंय. आणि यासारख्या माझ्या धनासाठी मला माझं स्त्रीधन खर्ची करावं लागलं तरी मी मागे पुढे पाहणार नाही. आणि त्यावेळेला स्वतःच्या आईवडिलांनी, स्वतःच्या पतीने हे दिलेलं जे स्त्रीधन होतं, जे दागिने होते ते तानुबाईंनी कामी आणले. ते खर्ची घातले दीनबंधूच्या पायाशी आणि ह्या सोन्याचं मोल देऊन सोन्यासारखा दीनबंधू सावरला तानुबाईंनी. कारण आपल्या जीवनाचं ध्येय स्पष्ट होतं, आपल्याला काय हवंय स्पष्ट होतं आणि आपण शोभून दिसणार आहोत कशाने? तर आपल्या विचार संचिताने. आपण शोभून दिसणार आहोत कशाने? तर आपल्या ध्येयात्मकतेने. आपण शोभून दिसणार आहेत कशाने? तर आपल्या सद्विचाराने. म्हणून ह्या स्त्रीधनाची आणि या शोभेच्या दागिन्यांची गरज ती काय, हा उमदा विचार तानुबाईंनी मांडला आणि स्वतःचं कर्तृत्व पुढे घेऊन जाण्यासाठी त्यांनी दीनबंधू तारला. आता पहा, सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा 1908ला तानुबाईंनी दीनबंधू हाती घेतला तेव्हा सुरुवातीला एक भगवंतराव पाळेकर नावाचे गृहस्थ होते. त्यांच्या हाती ही संपादकीयाची किंवा संपादक पदाची जबाबदारी तानुबाईंनी दिलेली होती आणि त्यांच्याच सगळ्या हात म्हणजे कर्तृत्वाखाली किंवा त्यांच्याच देखरेखीखाली दीनबंधू चाललेला होता. मात्र त्या भगवंतरावांचं जे काही एक वैचारिक लेखन होतं किंवा लेखनाविषयीची त्यांची काही ध्येय धोरणं होती, त्यांचे काही विचार होते किंवा त्यांची जी काही मतं होती ती तानुबाईंचे बंधू लक्ष्मणराव ठोसर आणि मेहुणे रामजी आवटे या बापूराव आवटे यांना ती पटली नाहीत आणि त्यांनी येऊन तानुबाईंना सांगितलं की आता तुम्हाला जर तुमचा निर्धार खरा करायचा असेल, तुम्ही म्हणता की दीनबंधू हा दीनदुबळ्यांचा आवाज आहे, तुम्ही म्हणता की दीनबंधू हा सर्वसामान्यांचा श्वास आहे, तुम्ही म्हणता की दीनबंधू हा सर्वांचे प्रश्न मांडण्यासाठीचं हे काही विचारपीठ आहे, तुम्ही म्हणता की दीनबंधू हा नवा विचार पेरणारा मंच आहे, तर मग आता या ठिकाणी लेखनाची, संपादनाची सारी जबाबदारी तानुबाई तुम्ही घ्या. असं जेव्हा लक्ष्मणरावांनी आणि बापूरावांनी तानुबाईंना सांगितलं तेव्हा हातामध्ये लेखणी धरली तानुबाईंनी आणि त्यानंतर मित्रांनो एकदाही त्यांनी पाठीमागे वळून पाहिलं नाही. आपल्या कर्तृत्वाची जी अफाम आणि बेफाम घोडदौड सुरू झाली ती त्यांनी अगदी शेवटपर्यंत पुढे नेली. आता सर्वसामान्यपणे आपल्याला जर का तानुबाईंचा विचार जाणून घ्यायचा असेल, आपल्याला जर का तानुबाईंचं व्यक्तित्व माहिती करून घ्यायचं असेल, आपल्याला जर का तानुबाईंची समाजकारणाची, राजकारणाची किंवा सामाजिक त्यांची जाणीव जाणून घ्यायची असेल, त्यांच्या विचारांची खोली कळून घ्यायची असेल तर आपल्याला पाहावा लागेल, अभ्यासावा लागेल त्यांनी संपादित केलेला दीनबंधू. कारण त्यांच्या विचारांचं दर्शन घडवणारा हा दीनबंधू आहे. नावच पहा, दीनबंधू, दीन दुबळ्यांचा आवाज, बहुजनांचा आवाज, सत्यशोधक विचार पेरणारं हे जे आहे ते पीठ आहे. अशा पद्धतीनं त्यांनी या दीनबंधूचा चेहरा मोहरा बदललेला आहे. मित्र हो, ज्या वेळेला आपण दीनबंधूची समकालीन वृत्तपत्र पाहतो तेव्हा समकालीन वृत्तपत्रांचा चेहरा मोहरा आणि जेव्हा तानुबाईंनी दीनबंधू प्रकाशित केला, संपादित केला तेव्हाचा दीनबंधूचा चेहरा मोहरा यामध्ये पुष्कळ अंतर दिसून येतं. कारण या दीनबंधूमध्ये प्रतिबिंब दिसतं आपल्याला तानुबाईंच्या विचारांचं, आचारांचं, संस्कारांचं, स्पष्ट वक्तेपणाचं, निर्भीडतेचं, निर्धाराचं आणि दीनदुबळ्यांच्या साठी आपल्याला आवाज बनायचंय याचं, बहुजन शिक्षणाचा विचार मांडायचा याचं प्रतिबिंब आपल्याला दीनबंधूमध्ये दिसतं. मी तर असं म्हणते की जेव्हा वासुदेवराव बिरजे दीनबंधू सांभाळत होते तेव्हाचा दीनबंधू बघा आणि तानुबाई बिरजे जेव्हा दीनबंधूची जबाबदारी पाळत होत्या तेव्हाचा दीनबंधू बघा. त्या सुद्धा दीनबंधूच्या प्रतींमध्ये, दीनबंधूच्या चेहऱ्या मोहऱ्यामध्ये आपल्याला पुष्कळ फरक दिसून येतो. कारण ही एक नवतेचा विचार मांडणारी तानुबाई आणि त्यांनी नवतेच्या विचारातून नव्या विषयांना हात घातला होता, नवी ध्येय धोरणं ठरवली होती आणि या साऱ्या गोष्टींमुळे
या दीनबंधू वृत्तपत्राचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम जे आहे ते ताणूबाईंनी केलेलं आहे. मित्रहो, नेमके कुठले विषय या दीनबंधू मधून स्पर्शले जात होते, कुठल्या विषयांना महत्त्व दिलं जात होतं, हे जर का एकदा आपण पाहिलं तर आपल्याला स्पष्ट होईल की कुठल्या पद्धतीने विचारांची दिशा होती ताणूबाईंची, कुठल्या पद्धतीने त्यांनी या समाजाकडे पाहिलेलं होतं, कशाची गरज आहे किंवा मला काय मांडायचं आहे हे किती ठामपणाने त्यांनी सांगितलं होतं हे आपल्याला कळेल. कुठले विषय होते दीनबंधूमध्ये मित्रहो? कृषी, राजकारण, समाजकारण, त्याचबरोबर सत्यशोधकी विचार, विविध जाती जमातींच्या ज्या शिक्षण परिषदा होत त्याचे सविस्तर वृत्तांत दीनबंधूमध्ये छापले जात असत. अपघातांच्या बातम्या दीनबंधूमध्ये छापल्या जात होत्या. त्यामध्येच टायटॅनिक बोट बुडाली आणि कैकांना जलसमाधी मिळाली ही बातमी सुद्धा आपल्याला दीनबंधूमध्ये वाचायला मिळते. त्याचबरोबर त्या काळामध्ये जी काही प्रकाशित झालेले महत्त्वपूर्ण ग्रंथ आहेत किंवा नाटकं आहेत किंवा झालेले जे काही नाट्यप्रयोग आहेत त्याची सुद्धा दखल दीनबंधूमध्ये घेतली जात होती. म्हणजे यातून आपल्याला हे लक्षात येतं की केवळ पुष्कळ स्वप्नाळूपणे बोलायचं नाहीये, काहीतरी परिवर्तनाचा स्वप्नाळू विचार मांडायचा नाहीये, तर समाजामध्ये नेमकं काय चाललंय, काय घडतंय, काय होतंय आणि समाजाची विचारधारा आज घडीला कशी आहे, आज मितीला कशी आहे हे दाखवण्यासाठी दीनबंधूचा वापर ताणूबाई बिर्जेंनी केलाय. ही संवेदनशीलता, ही विचारांची पोच आणि ही जी त्यांची मांडणी आहे ती आपल्यासारख्या सामान्य माणसाला भावते, कारण प्रत्येकाचा आवाज बनण्याचं काम दीनबंधूने केलेले. आता मगाशी मी नाट्यप्रयोग हा शब्द वापरला, त्यावरून मला आठवते की राणे नावाचे एक गृहस्थ होते आणि त्यांनी संत तुकाराम नावाचं एक नाट्यप्रयोग त्या काळामध्ये केला होता. आपण जर का दीनबंधूचे समकालीन वृत्तपत्र पाहिले मित्रांनो, अभ्यासले, चाळले, तर आपल्या असं लक्षात येईल की या संत तुकाराम नाट्यप्रयोगाची दखल त्या काळातल्या समकालीन दीनबंधूच्या समकालीन इतर वृत्तपत्रांनी फारशी घेतलेली दिसत नाही, पण दीनबंधूने याची दखल घेतलेली आहे. कारण नववसाहत काळातील सत्यशोधकी विद्रोही विचार मांडणारं हे नाटक आहे आणि या नाटकाची दखल जर दीनबंधूने घेतली नसती तरच नवल. या नाटकाची दखल घेऊन दीनबंधूमध्ये काय छापलं गेले पहा, की हे नाटक पाहिल्यानंतर त्या काळातल्या ब्राह्मणेतरांची परिस्थिती काय होती, त्यांचं जगणं काय होतं हे कळालं आणि जगद्गुरु तुकोबारायांचा विचार, त्यांचं जीवन देखील कळालं. अशी स्पष्ट नोंद आपल्याला दीनबंधूमध्ये वाचायला मिळते. म्हणजे समाजहिताचं आणि समाजामध्ये घडत असलेल्या घडामोडींचं दर्शन हे त्या काळामध्ये दीनबंधूमध्ये घडतं आपल्याला. आणि जेव्हा ताणूबाई संपादिका म्हणून काम करत होत्या त्यावेळेलाच एक नाविन्यपूर्ण गोष्ट दीनबंधूमध्ये घडत होती की त्या काळामध्ये स्फुटलेखांचं लेखन हे दीनबंधूमध्ये होत होतं. ही नवीन गोष्ट घडत होती. स्फुटलेखांचं लेखन ताणूबाई संपादिका असतानाच दीनबंधूमध्ये झालेले मित्रांनो. आणि त्याचबरोबर 1912चा तो काळ होता आणि 1912च्या काळी एक खूप नाविन्यपूर्ण विषय, एक महत्त्वपूर्ण विषय हा दीनबंधूमध्ये हाताळला गेला. कोणता विषय होता तो? तर तो विषय असा होता की भारत हा एक खंडप्राय देश आहे आणि भारतासारख्या खंडप्राय देशामध्ये लोकशाही शासन व्यवस्था आपल्याला जर का राबवायची असेल तर आपला भारतासारखा एखादा खंडप्राय देश लोकशाही शासन व्यवस्था राबवण्यासाठी किती लायक आहे या विषयावरती एक अभ्यासू लेखमाला ही दीनबंधूमध्ये प्रकाशित झाली होती, छापण्यात आली होती. मित्रांनो, मी पूर्वीपासून सांगते की विचारांची स्पष्टता ही ताणूबाईंची ओळख आहे. निर्भीडपणे मांडलेला विचार ही ताणूबाईंची ओळख आहे. आणि कारण राष्ट्रीय सभेच्या स्थापनेबद्दल ताणूबाईंनी एके ठिकाणी भाष्य केले. काय म्हणतात ताणूबाई म्हणतात की आमच्या या समाजामध्ये काही लोकांनी स्वतःला उच्च समजलेलं आहे. काही आहेत वर्ण जे स्वतःला उच्च समजतात, काही लोक स्वतःला उच्च समजतात आणि इतर जे काही समाजातले घटक आहेत, इतर जे काही समाजातले लोक आहेत ते म्हणजे आमचे गुलाम आहेत, आमच्या दास्यत्वासाठी ते जन्माला आलेले आहेत. असा विचार प्रवाह आमच्या देशामध्ये अनेक वर्ष चाललेला होता. आणि असं असताना इंग्रजांचं राज्य आमच्या देशावरती आलं आणि वाईटासोबत थोडंफार चांगलं घडलं आणि या इंग्रजांनी काय केलं असेल, या इंग्रजांनी काय केलं तर आमच्या समाजामधली ही विषमता दूर करण्याचं काम सुरू केलं. ही असमानता दूर करण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले आणि हे मात्र आमच्या समाजामध्ये स्वतःला उच्च समजणाऱ्या लोकांना पटण्यासारखं नव्हतं, रुचण्यासारखं नव्हतं, आवडण्यासारखं नव्हतं. आणि म्हणून या लोकांनी काय सुरू केलं तर ह्या लोकांनी काय केलं, आपल्या फायद्यासाठी, आपला स्वतःचा फायदा व्हावा, आपला वर्चस्व राहावा, आपलं वर्चस्व राहावं यासाठी राष्ट्रीय सभेची स्थापना केली असा निर्भीड विचार ताणूबाई मांडतात. हा
हा निर्भीड विचार मांडण्याचं धाडस ताणूबाईंचे मित्र हो. आता 27 जुलै 1912 27 जुलै 1912ला दीनबंधूमध्ये एक अतिशय असाधारण गोष्ट घडली. तत्पूर्वी मला एक गोष्ट सांगायची आहे की मला वाटतं त्या काळामध्ये लोक जेव्हा दीनबंधू हातात घेत असतील ना, तेव्हा पहिल्यांदा काय पाहत असतील तर ते ताणूबाईंचं संपादकीय पाहत असतील. कारण ताणूबाईंचं प्रत्येक संपादकीय हे अनन्यसाधारण असे, अतिशय वेगळ्या पद्धतीचं असे. कारण मी सुरुवातीला पण म्हटलं होतं की जगद्गुरु तुकोबारायांशी ताणूबाईंचं वैचारिक समान धर्मत्व होतं. मग हे वैचारिक समान धर्मत्व कसं होतं हे तुम्हाला सांगते की ज्या वेळेला ताणूबाई एखादा अग्रलेख लिहित असत किंवा संपादकीय लिहित असत, त्यावेळेला त्या संपादकीयाच्या शिरोस्थानी अग्रस्थानी त्या जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग मांडत, जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग मांडत आणि त्या अनुषंगाने त्यांचं संपादकीय पुढे जात असे. म्हणून मी म्हटलं की त्यांचं जगद्गुरूंशी वैचारिक समान धर्मत्व आहे. आणि त्याच अनुषंगाने एक गोष्ट सांगते. 27 जुलै 1912 तेव्हा या दीनबंधूमध्ये एक संपादकीय ताणूबाईंचं छापलं गेलं. मित्र हो, मी तर सांगते, ज्या कुणाला ताणूबाई जाणून घ्यायचंय, ज्या कुणाला ताणूबाई समजून घ्यायचंय, ज्या कुणाला ताणूबाईंचा विचार कळून घ्यायचा आहे, त्या प्रत्येकाने ताणूबाईंचं हे संपादकीय वाचावं. कारण यातून ताणूबाईंचा विचार, ताणूबाईंची पोच, ताणूबाईंची जाणीव, ताणूबाईंचं व्यक्तित्व आणि ताणूबाईंचं ध्येय ह्या सगळ्याच गोष्टी आपल्याला स्पष्ट होतात. अभ्यासकांनी अगदी अभ्यासावं हे संपादकीय. या संपादकीयाचा विषय काय होता? विषय होता की मुंबई इलाख्यात लेजिस्लेटिव्ह समाज, लेजिस्लेटिव्ह काउन्सिल आणि बहुजन समाज, मुंबई इलाख्यात लेजिस्लेटिव्ह काउन्सिल आणि बहुजन समाज असं त्या संपादकीयाचा शीर्षक होतं किंवा मायना होता. आणि त्या अंतर्गत ताणूबाई लिहितात. मित्र हो, श्रोते हो, रसिक हो, सुजन हो, सज्जन हो, अगदी लक्ष देऊन ऐका की ताणूबाई काय लिहितात त्या संपादकीयामध्ये. ताणूबाई लिहितात की कायदे कौन्सिलात बहुजन हिताच्या विषयी अनास्था दिसून येते. या अनास्थेचं कारण शोधायचं असेल तर आपल्याला दूर जायला नको. कारण अहो, आपल्या मराठीत एक साधी म्हण आहे, ज्याचं पोट दुखेल तो ओवा मागेल. आमच्या बहुजन समाजाच्या दुःखामुळे या कौन्सिलातील सभासदांचं पोटच दुखत नाही. कारण या कौन्सिलातील सभासदांचा आणि बहुजन समाजाचा खूप दूरपर्यंत संबंध नाहीये. आमच्या भारतवर्षामध्ये फक्त श्रीमंत आणि गरीब एवढी एकच दरी नाहीये, तर जात पात पंथ भेद अशा नाना प्रकारच्या भेदांमुळे या बहुजन समाजाला राजकीय अस्तित्वच नाही असं म्हटलं तरी चालेल. आणि म्हणून या मुक्या समाजाची ओरड, या ज्या लोकांचा समावेश या कौन्सिलामध्ये होऊ शकतो त्या सभासदांना ऐकू जावी कशी या मुक्या समाजाची ओरड. आणि या समाजाचं पोट दुखतंय म्हणून त्यांनी सरकार दरबारी ओवा मागावा कधी, हा एक खूप मोठा प्रश्न आहे. आणि हा प्रश्न का आहे याचं कारण एकच, तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे, येरा गबाळाचे का म्हणो हे. तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे, येरा गबाळाचे का म्हणो हे. नयन नेत्रांजळ अंतरी नाही कळवळा, नयन नेत्रांजळ अंतरी नाही कळवळा. नेमकं भाष्य, स्पष्ट भाष्य आणि अगदी धीराचं भाष्य. हे भाष्य अशा पद्धतीनं करण्याची धमक, ही ताकद, हा निर्धार आणि हा विचार ताणूबाईंचा होता. मित्र हो, पण कसं असतं बघा, कधी कधी सारं अंधारानं आकाश भरलेलं असावं आणि त्या अंधारमय आकाशामध्ये स्वतःच्या सर्वाधिक तेजाने एखादी विद्युत शलाका, एखादी दामिनी तळपावी आणि क्षणार्धात ती नाहीसी व्हावी. अगदी तसंच थोडंसं ताणूबाईंच्या बाबतीत झालं. ही विचार शलाका, ही तेज ज्योत खरं तर वयाच्या अगदी अवघ्या 36व्या-37व्या वर्षी लोप पावली. कारण 1908 ते 1912 हे त्यांचं कार्यकर्तृत्वाचा काळ आणि 1913ला त्यांचा मृत्यू झाला. मी जेव्हा विचार करते ताणूबाईंच्या या कर्तृत्वाबद्दल, मला कायम असं वाटतं की ताणूबाई तुम्ही अजून थोडं जगायला हवं होतं. ताणूबाई तुम्ही अजून थोडं जगायला हवं होतं. कारण मला खात्री आहे की तुम्ही जर का जास्त जगल्या असत्या, तुम्ही अजून ताणूबाई जगल्या असत्या, तर निश्चितच पत्रकारितेचा आयाम बदलला असतात.
तुम्ही दाखवून दिलं असतं की एक वृत्तपत्र समाजामध्ये महत्वाचा बदल घडवण्यासाठी कसा पाया रचू शकतं. आणि तुम्ही जर थोड्या अजून जगला असतात तानुबाई, तर तुम्ही समाजाला वेगळी दिशा देण्याचं कार्य केलं असतं. तुम्ही थोड्या अजून जगला असतात तानुबाई, तर मला खात्री आहे की आमच्या स्त्री कर्तृत्वाचा आज दिसणारा आज काही फुलोरा आहे तो अधिक मोठा दिसला असता. मला खात्री आहे तानुबाई, तुम्ही अजून थोड्या जगायला हव्या होता. तुम्ही जर अजून थोड्या जगला असतात तर मला खात्री आहे तानुबाई की समाजामध्ये परिवर्तनाचं एक वादळ तुम्ही निर्माण केलं असतं. पण अतिशय दुर्दैवाची बाब, ही दुर्दैवाची बाब आम्हा महिलांसाठी, मुलींसाठी, लेकींसाठी, ही दुर्दैवाची बाब आपल्या समाजासाठी, ही दुर्दैवाची बाब आपल्या या पत्रकारितेच्या संपादकीय क्षेत्रासाठी की तानुबाईंचं जीवन हे अल्पकाळ राहिलं. आणि हे अल्पकाळ जीवन राहिलं आणि म्हणून मला त्यांच्याबद्दल म्हणावंसं वाटतं, बहर फुलाचा सरू लागला, बहर फुलाचा सरू लागला, सुकता सुकता देठही सुकला, जरी शेवटी झाली माती, कळी एकदा फुलली होती, कळी एकदा फुलली होती. कसं असतं पहा की एखादा व्यक्ती जेव्हा एखादा पायंडा तयार करतो, एखादी पायवाट तयार करतो, तेव्हा त्या पायवाटेने चालणं खूप सुकर असतं हो, पण ती पायवाट निर्मिण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात, किती झगडावं लागतं, किती लढावं लागतं, हे ते पायवाट निर्मिणाऱ्याला माहिती असतं. आपण पाहतो पत्रकारितेच्या क्षेत्रात, संपादकीय क्षेत्रामध्ये आज कितीतरी तानुबाई नंतर आपण स्त्रिया पाहतोय. आणि एवढंच नाही तर आजही आज मितीला देखील अनेक स्त्रिया या क्षेत्रामध्ये कर्तृत्व गाजवत आहेत. मात्र असं असताना सुद्धा दिव्याने दिवा लावला की सारं जे काही आसमंत आहे ते तेजोमय होऊन जातो, त्याचं तेज साऱ्या दिशांमध्ये फाकतं मित्र हो. परंतु हे तेज निर्माण केलं कोणी, तर कार्यकर्तृत्वाचा पहिला दिवा कोणी लावला, तर ह्या क्षेत्रामध्ये तानुबाई बिर्जेंनी तो दिवा लावला. तो दिवा चेतवण्याचं, हा प्रकाश निर्मितीचा जो काही आद्य घटक आहे तो बनण्याचं काम हे तानुबाई बिर्जेंनी केलेलं आहे. आणि म्हणून तानुबाईंचं जे काही महत्व आहे ते यत्किंचितही कमी होत नाही. मित्र हो, तानुबाईंच्या या कार्यकर्तृत्वाला मला मनापासून वंदन करावंसं वाटतं. कारण मी म्हटलं की कळी एकदा फुलली होती, पण ती कळी फुलली कशी, तर ती सर्वार्थाने फुलली, सर्वस्वाने फुलली. आपल्या पाकळ्यांमध्ये असणारा एक ना एक गंधकण तिने 10 दिशांमध्ये उधळून दिला आणि त्या गंधकणाला घेऊनच, श्वासात भरूनच आम्ही स्त्रिया, आम्ही लेकी, आम्ही मुली स्वतःचं कार्यकर्तृत्व या क्षेत्रामध्ये करू शकलो. आणि म्हणून तानुबाई महत्वाच्या वाटतात, त्या थोर वाटतात. पण आज या विचारपीठावरून मी बोलते आहे. जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषद महाराष्ट्र राज्य हे विचारपीठ फार मोठं आहे. आणि या विचारपीठावरून मी एक खंत व्यक्त करणार आहे. अतिशय जबाबदारीने ही खंत मी व्यक्त करते मित्रांनो. मला खंत वाटते की ही विद्युत शलाखा, ही तेजोनिधी, ही आमची सौदामिनी आणि ह्या विद्युत शलाखेबद्दल, या कार्यकर्तृत्ववान स्त्रीबद्दल महाराष्ट्रातल्या किती घरांना माहिती आहे, किती जणांना माहिती आहे तानुबाई बिर्जे, किती जणांना माहिती आहे की आद्य महिला पत्रकार कोण आहेत, किती जणांना माहिती आहे की संपादकीय क्षेत्रामध्ये पहिली महिला कोण आहे. मला खेद वाटतो मित्रांनो, खरोखर खेद वाटतो. खेद वाटतो की या आमच्या कर्तृत्ववान माऊलीचं नावही बऱ्याच जणांना माहिती नाहीये हो. आणि जोपर्यंत मला वाटतं जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषदेचं मनापासून कौतुक मला यासाठी वाटतं की त्यांनी हा विषय या नवरात्रीच्या नवजागरामध्ये, विचार जागरामध्ये घेतलेला आहे. किती स्तुत्य गोष्ट आहे ही स्तुत्य गोष्ट जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषदेच्या माध्यमातून होते आहे, घडते आहे. आणि म्हणून मी आवाहन करते, मला ऐकत असणाऱ्या या महाराष्ट्रातल्या, देशातल्या, जगाच्या कानाकोपऱ्यातल्या माझ्या बांधवांना, भगिनींना, माता माऊलींना, माझ्या आयाबायांना मला ही कळकळीची विनंती करायची, हे आवाहन करायचंय की चला 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 आपण सारे मिळून जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषदेच्या या मोठ्या विचाराचा भाग होऊया. आपण होऊया ना भाग सारे या विचाराचा, या सदविचाराचा, की ज्या काही स्त्रिया महाराष्ट्रातल्या कर्तृत्ववान स्त्रिया आहेत, या कर्तृत्ववान स्त्रियाचं कर्तृत्व जे अजूनही आमच्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचलेलं नाहीये, आमच्या देशाच्या, आमच्या जगाच्या कानाकोपऱ्यात पोचलेलं नाहीये, ती तुम्ही आम्ही सारे मिळून जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषदेच्या माध्यमातून पोचवूया. आणि घराघरातल्या आमच्या लेकी बाळीला करू द्या की तानुबाई कोण होत्या, घराघरातल्या आमच्या माता माऊलीला कळू द्या की तानुबाईंनी स्वतःच्या कर्तृत्वाची ज्योत, स्वतःच्या कर्तृत्वाची मशाल, स्वतःच्या कर्तृत्वाचा स्तंभ कसा कोरला.
कळू देऊया. आणि मला खात्री आहे की तुम्ही ऐकत असणारे सर्व सुजन स्नेहीजन नक्कीच आमचा हा जो विचार यज्ञ आहे, हा जो विचार जागर आहे, त्यामध्ये तुमचंही एक पाऊल पुढे घ्याल आणि आम्हा सर्वांच्या सोबतीनं हा जो काही विचारांचा जागर आहे तो फुलता ठेवाल आणि ताणूबाईंसारख्या स्त्रियांना घराघरात मनामनात विचारात आणि आचरणात पोचवण्याचं काम आपण सारे करू, हा विश्वास मला खरं तर वाटतो आहे. मित्रहो, आज या ठिकाणी ताणूबाईंबद्दल बोलत असताना खरं तर भारावून जायला होतं मला, कारण माझ्या मनावरती, माझ्या विचारावरती कायम गारूड घालणाऱ्या ताणूबाई राहिलेल्या आहेत आणि त्यांच्याबद्दल मला इथं बोलता येतंय म्हणून मला खूप अभिमान वाटतोय. आणि या विषयाच्या समारोपाकडे वळत असताना मी माझी विचार पुष्प, माझी विचारांची फुलं ताणूबाईंच्या पायाशी वाहू इच्छिते. मी स्वतः ताणूबाईंवरती जी कविता केलेली आहे त्या कवितेची काही कडवी मी या ठिकाणी आज गेय स्वरूपात सादर करणार आहे, कारण माझी इच्छा आहे की त्या कर्तृत्वपरायण स्त्रीच्या पायाशी माझी शब्द फुलं व्हावी आणि ती पावन पुलकित व्हावी अशी माझी इच्छा आहे. लेखणीची अस्मिता ही जागविली जगती, लेखणीची अस्मिता ही जागविली जगती, ताणूबाईंची चला हो गाऊ आज महती, ताणूबाईंची चला हो गाऊ आज महती, लेखणीची अस्मिता ही जागविली जगती, ताणूबाईंची चला हो गाऊ आज महती, ताठबाना ध्येय थोर अशी माऊली ती, ताठबाना ध्येय थोर अशी माऊली ती, दीन दुबळ्यांची गड्यांनो जणू सावली ती, गावोगावी वाढवूया कीर्ती आणि ख्याती, ताणूबाईंची चला हो गाऊ आज महती, लेखणीची अस्मिता ही जागविली जगती, ताणूबाईंची चला हो गाऊ आज महती, दीनबंधू सावरीला साऊच्या लेकीने, दीनबंधू सावरीला साऊच्या लेकीने, ज्योतिबांच्या प्रेरणेने वागली नेकीने, ज्योतिबांच्या प्रेरणेने वागली नेकीने, गाठले हो ध्येय तिने अन गाठली की प्रगती, ताणूबाईंची चला हो गाऊ आज महती, लेखणीची अस्मिता ही, लेखणीची अस्मिता ही जागविली जगती, ताणूबाईंची चला हो गाऊ आज महती, ताणूबाईंची चला हो गाऊ आज महती. सुजन हो, खरं तर ज्यांच्या विचारांतून हे नवजागराचं स्फुल्लिंग पेटलं आहे असे खऱ्या अर्थाने लोकपीठ, ज्यांना आपण म्हणू ज्ञानपीठ म्हणू, विचारपीठ म्हणू, असे पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब, त्याचबरोबर मातृप्रतिमा असणाऱ्या डॉक्टर निर्मलाताई पाटील आणि जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेच्या राज्य कार्यकारिणीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, प्रदेश कार्यकारिणीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी तथा आमच्या बीड जिल्ह्याच्या कार्यकारिणीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, मी सर्वांप्रती ऋण व्यक्त करते की हा विचार जागर मांडण्यासाठी माझ्या शब्दांची आहुती देण्याकरिता मला तुम्ही आमंत्रित केलात आणि मला ऐकत असणाऱ्या आपण मायबाप सर्व श्रोते, आपणा सर्वांप्रतीही मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करते. नव्हे मी आपणा सर्वांची ऋणाईत राहू इच्छिते आणि मी माझ्या वाणीला विराम देते. जय जिजाऊ, जय शिवराय. आताच आपण तानुबाई बिर्जे, पहिल्या पत्रकार संपादिका कोण होत्या, काय होत्या, त्यांचा इतिहास आपण अतिशय सुंदर पद्धतीनं ज्योतिताई राहुलजी शिंदे यांच्या मुखातून ऐकलेला आहात. मला खात्री आहे महाराष्ट्रामध्ये अतिशय सुंदर पद्धतीनं आम्हाला संधी दिली बीड जिल्ह्याला आणि त्याची सुंदर पद्धतीने आज या ठिकाणी मॅडम व्याख्यानाच्या माध्यमातून आज या ठिकाणी प्रदर्शित झालेलं आहे. तर मी
यानंतर मी विनंती करतो की आभार प्रदर्शन प्रमोदजी जाधव सर यांनी आभार प्रदर्शन करावं. जय जिजाऊ. आजच्या या अतिशय थाटामध्ये आजचा जो व्याख्यानाचा कार्यक्रम संपन्न झाला, तर आजच्या या कार्यक्रमाचा शेवट म्हणजे आभार प्रदर्शन. तर यामध्ये जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषद महाराष्ट्र यांच्यातर्फे आयोजित दिनांक 17 ऑक्टोबर 2020 ते 25 ऑक्टोबर 2020 या दरम्यान आमच्या जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषद बीड यांच्यातर्फे जागर साहित्याचा, नवदुर्गांच्या विचारांचा, कर्तृत्ववान स्त्रियांचा या कार्यक्रमाअंतर्गत आमच्या बीड जिल्ह्यातर्फे हा जो कार्यक्रम आम्ही आज आपल्यासमोर कार्यक्रम सादर केला, तर या कार्यक्रमाला या विचार जागर करण्याची संधी आमच्या जिल्ह्याला आज साहित्य परिषदेतर्फे मिळाली. आणि आम्हाला आजचा जो विषय देण्यात आलेला होता की आद्य महिला संपादिका, आद्य महिला पत्रकार तानुबाई बिर्जे. तर या अनोख्या सोहळ्यासाठी उपस्थित असलेले आमच्या बीड जिल्ह्याचे जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषद जिल्हाध्यक्ष बीड शिवश्री विश्वंभर वराट यांनी आजच्या या कार्यक्रमाला आपली उपस्थिती दर्शवली, त्याबद्दल त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. त्यानंतर आजच्या या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या शिवमती ज्योतिताई शिंदे यांनी अतिशय सुंदर अशा शब्दामध्ये, मार्मिक शब्दामध्ये तानुबाई बिर्जे आमच्यासमोर उभ्या केल्या. त्यांचंही मी साहित्य परिषदेच्या वतीनं आभार मानतो. यानंतर आमचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष शिवश्री नागनाथ जाधव सर यांचंही मी या साहित्य परिषदेच्या वतीनं आभार मानतो. यानंतर आजच्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर देवराव चामनर सर यांची उपस्थिती लाभली. त्यानंतर आमच्या आजच्या कार्यक्रमाच्या वक्त्या यांच्यामागं खंबीरपणे पाठबळ देणारे, त्यांना प्रोत्साहन देणारे त्यांचे पती शिवश्री राहुल शिंदे यांचेही मी आमच्या साहित्य परिषदेच्या वतीनं आभार मानतो. आणि आजचा हा जो कार्यक्रम आहे हा पूर्णपणे कॅमेरामध्ये शूट करणारे शिवश्री नागेशजी आवताडे म्हणजे योगेश्वरी दर्शन या चॅनलचे संपादक यांचेही मी या साहित्य परिषदेच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो. आणि हा कार्यक्रम इथेच संपला असं जाहीर करतो. जय जिजाऊ.